अगदी या मॅचला प्रेक्षक भरपूर जोडले गेलेत आणि आणखीन असे आमचे मित्र देखील आज की त्याने आमच्याशी ऑनलाईन संपर्क देखील साधला आहे. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागरजी घायाल आहेत, आशिष कोठावले आहेत, त्यांच्या समवेत अक्षय कोठावले देखील आहेत, निलेश परेड, वैभव दळवी ते देखील आहेत. आणि बघा एन्जॉय करतायत या स्पर्धेला, या मॅचला. चला फील्ड सेटअप करा. जीवदानी गिरीज संघ ताकदवर संघ आहे, बलाढ्य संघ आहे, परंतु आपण बघितलं ना तर चांगला खेळ दर्शवला गेला ना तर त्या संघाला देखील डॉमिनेट करावं लागतं. हे चित्र आपण ना शिरतरच्या मैदानावर देखील पाहिलं होतं. पण आज मागे काय घडलं ना ते सोडून द्या. पुढचा इतिहास, पुढचा दिवस हा नवीन उमेदची किरण घेऊन येतो आणि त्या दिशेने वाटचाल करतोय. आकाश दानवी बॉलिंग ट्रॅकवर समोर बॅटिंग साठी आलेला खेळाडू आपण पाहिला. वैभव सोहळे, महेश वारात ही जोडी पाहिली आपण. कॅपेबल खेळाडू आहेत, परंतु सुरुवात त्यांना देखील चांगली करावी लागेल. पहिला चेंडू फुलटॉस स्विंग केला, परंतु झेल कलेक्ट केला जातोय हर्ष भोईरच्या माध्यमातून. आणि पहिल्या चेंडूवर पहिला धक्का, पहिला खेळाडू बाद, गॉन, विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. बघा फुलटॉस चेंडू होता, ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं आणि ऍक्शन रिप्ले मध्ये जे याप्रमाणे जो शॉट खेळायचा होता ना की वैभव सोहळे देखील थोडे सरप्राईज झाले, कारण की हा थोडासा लॉर फुलटॉसच्या दिशेने जातो, चेंडू खाली जाणार होता आणि अगदी बॅटच्या टो एंडच्या तिथे लागला आणि त्यामुळे जे एलिव्हेशन प्रॉपर मिळायला हवं होतं ते मिळालं नाही. पवन राऊत न्यू बॅटर आले, परंतु काय चेंडू फेकलाय. हे चेंडू आहेत या मैदानावर जे कारगिर ठरतायत खोल टप्प्याचे, जे पहिल्या दिवसापासून आपण बघतोय आणि आता सुद्धा तेच. परंतु प्रत्येक गोलंदाजाची रणनीती वेगळी असते आणि आकाशची रणनीती वर चढून केलेला हल्ला हा गोलंदाजावर फलंदाजाचा. काय जबरदस्त फटका आपण पाहिला, पवन राऊतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हो आता पाहिला आपण तर बघा, जर फलंदाज आहे तर गोलंदाज देखील कच्चा नाही आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ जसं म्हटलं ते नक्की बदल काळाची गरज आहे आणि बदल केला गोलंदाजीमध्ये आणि गोलंदाजाला त्या काळाची गरजेची नक्कीच आठवण झाली. अगदी आपण पाहिला पुन्हा एकदा हा चेंडू पडल्यानंतर मध्ये येते बघा, षटकार पडल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक केला आकाश दानवीने, ही खरी ओळख आहे. एक जिगरी खेळाडू आहे, सातत्याने पण बघितलं तर उगाच नाही या खेळाडूचं नाव वारंवार उच्चारलं जात, कारण की त्याच्याकडे असलेली कला, बॅट असो बॉल असो, आणि नक्कीच ज्याप्रमाणे त्याचं योगदान असतं ना, दुधारी तलवार आहे, विथ द बॅट विथ द बॉल नेहमीच आपलं योगदान आपल्या संघासाठी अव्वल देतोय आणि ते इथे देत असताना देखील आपल्याला पाहायला मिळालं. बघा षटकार पडल्यानंतर देखील आपण बघितलं तर पाहता पाहता ओव्हर देखील आपण पाहिलं तर पूर्ण होताना पाहायला मिळाला. पहिलं षटक पूर्ण, धावफलक आपण पाहिलं 7, 18 चेंडू आणि 74 धावांची गरज.
चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपत झालं फक्त 7. बघा बघा इथे एक षटकार आला परंतु त्यानंतर काय कमबॅक केला गेला आकाशने. राकेश चौधरी आता बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा अतिशय सुंदर देखना स्ट्रोक. वाव काय सुंदर फटकेबाजी करू शकते हा खेळाडू. पवन राऊतच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त आपण पाहिलंय. पवन राऊत मला वाटते पवन केने बनण्याचा प्रयत्न करतोय आणि बनावा लागेल. पवन केने भिवंडीमध्ये एक मोठं नाव मात्र आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बघितलंय परंतु सध्या तरी त्या पवनला बाद करण्याचा कारनामा गोलंदाज राकेशने केलाय. बघा षटकार त्याने ठोकला परंतु त्याला तसाच्या तसा जवाब दिला, करारा जवाब दिला आणि त्याच खेळाडूला मात्र बाद केला. धाव फलक आपण बघितला तर फलकावर आहे 13. विकेट डाऊन दुसरा. थँक्यू डीजे. बघा अशाच फटके यांची गरज आहे कारण की जर तुम्हाला अशा प्रकारचे फटके जास्त असता खेळण्याची संधी मिळते तर पूर्ण करा. कदाचित तुम्ही मॅचच्या दिशेने जाऊ शकताय कारण की सुरुवात पासून तुमचा तो इंटेंट दिसायला हवा. अगदी आपण पाहू शकतो की हा फटका आपण पाहू शकते ना व्यवस्थित करायचा होता परंतु खेळता आला नाहीये. तिथे होते धीरज. आणि याच मैदानावर आपण बघितलं ना की तुम्ही गती जास्त तिथे प्रदान करणार ना तितका जास्त चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल परंतु या मैदानावर व्हेरिएशन व्हरायटीज असायला हवा, नियंत्रण असायला हवा गोलंदाजीमध्ये. अक्रॉस द लाईन अपील मोठी होती फेटाळली गेली. ओ हो लक्ष नव्हतं. इथे आपण बघितलं तर स्वतःचा फलंदाजाचं स्वतःवर नियंत्रण देखील नव्हतं. म्हणजे असंच म्हणतायत ना नजर हटी और दुर्घटना घटी. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जर्मन चषक पायगाव 2025. अगदी आपण पाहिलं तर मग सायक्रुबा राजावली टीम थोडीशी आता स्ट्रगल करते. कर्णधार आलेत राज मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वेळा कमी वेळा येताना पाहिले राज यांना मैदानाच्या आतमध्ये परंतु जेव्हा जेव्हा येत आहेत ना कारनामा बडा करतायत. वाईट चेंडूची अपेक्षा आहे राजांना परंतु डॉट मिळेल. धावा भरपूर हवेत. बघा त्याच्यासाठी तुम्हाला फक्त चेंडूला बाउंड्रीच्या बाहेरच पोहोचवण्याचा कारनामा करावा लागेल तर तुम्ही मॅच मध्ये येऊ शकताय. बघा थोडासा हळू टाकलेला चेंडू होता, स्लो टाकला, धीमा टाकला. बॅट्स आपण पाहिलं तर मग पेस लवकर बंद झाला, टप्पेच झाले आणि तिथे पकडली गेली. विकेट मिळेल गोलंदाजीच्या खात्यामध्ये. विकेट जाईल आणि राजच्या खेळा देखील संपवल्या गेलाय. षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 संघाची धावसंख्या आपण पाहिली 81 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा. धन्यवाद डीजे. बॉलिंग ट्रॅकवर विवेक गोवारी, धीरज. हा शॉट खेळले गेले. बघा भरपूर वेळा निदर्शनास चेंडूला आणलं, नियंत्रण नव्हतं स्वतःचा. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलं तर स्वतः गोलंदाज होते. अगदी तिथे कॉटन बॉलची संधी थोडीशी धडपड निर्माण झाली होती. स्वतःवर कंट्रोल मिळवलं. चेंडूला पाहिलं नीट आणि व्यवस्थित कॅरी केलेला चेंडू पकडला
आणि कॅच कंप्लीट केला. फलंदाज होईल बाद. अगदी आता पाहिलं तर मग विकेट ची पडझड आपल्याला पाहायला मिळते. येणारे 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धाव्यांची गरज अगदी आपण बघितली आहे ना. अकरा चेंडू 67 धावा. मैदानाच्या आतमध्ये आलेले नवीन बॅटर त्यांचा देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. मयूर रावते आले होते परंतु त्यांनी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ते देखील झालेत बाद. अजय मडवी बघा आता काय होतंय की एक येतोय हजेरी लावून जातोय, एक येतोय हजेरी लावून जातोय, असं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे या संघाच्या माध्यमातून. विकेट डाऊन वारंवार होताना पाहायला मिळतात. माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई. थँक्यू ठीक आहे. बघा 5 गडी गमावलेत. मनोज गोवारी आलेत, या टीमचे आधारस्तंभ आहेत. सिनियर प्लेयर म्हणून ची भूमिका पूर्ण करताना देखील आपण पाहिले त्यांना. पण आता ना या मॅच मध्ये ज्या धावा आहेत 67 आणि चेंडू शिल्लक आहेत 10. हॅट्रिक बॉल विवेक गोवारी साठी आपण पाहतोय. हा मनोज गोवारी आपण बघितला सरळ बॅटच्या साहाय्याने चेंडूला खेळला जात आहे. खेळू आहे तिथे एक धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 66 धावा हव्या असतील. हनुमान चषक पायगाव 20-25 आपण पाहिले तर मग चौथ्या दिवसामध्ये चांगला टायमिंग, नेत्रदीप फटका स्वीट साऊंड सिस्टमने ठोकलेला अजय मडवीच्या बॅट मधून शानदार दर्जेदार दमदार षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. बघा बॅटिंग लाईन भरपूर आहे या संघाची. पुन्हा एकदा समोरच्या दिशेत डाऊन द ग्राउंड शॉट. हा हे ही कला अजयची आणि ती कला दर्शवलंय सध्या तरी. एक चांगला आणखीन एक दर्जेदार फटका. 6 धावा. बॉल थँक्यू डीजे. बघा 2 उत्तुंग षटकार अजय मोडवे च्या बॅट मधून येताना आपल्याला जर बघायला मिळत आहेत. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या वेळेला आपण पाहिला तर एक सुरेख बाउन्सरचा मारा केला. षटक पूर्ण होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळाला 3 षटकाच्या अखेरीस धावफलक पोहोचलं गेलंय. आमचे स्कोरर आम्हाला सांगता येतं 27 या आकड्यावर. आता राहिलेले 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी प्रवास भरपूर लांबचा आहे. 54 धावा. संतोष डावले बॉलिंग ट्रॅकवर. वाईड बॉलचा इशारा. अगदी आपण पाहिलं तर मग 53 धावा हव्या असतील. मनोज गोवारी स्ट्राईक एंडच्या दिशेने स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. व्हेरिएशन अगदी आपण पाहिलं तर चांगलं केलं या क्रीजवर, तर फायदा मिळतोय, बेनिफिट मिळतोय. फ्लाइट दिली होती, धीमा टाकला होता, थोडा पुढे ठेवला गेला होता. फलंदाजाला बॅकफुटला खेळण्यासाठी मजबूर केला गेला. ही खासियत आहे जीवदानी गिरीश संघाचे. जितके पण खेळाडू आहेत ना संतोषला फॉलो करतात, कारण की प्रत्येक खेळाडूचा इंटरव्ह्यू घेतला ना मी भरपूर वेळा. आम्हाला कोणी शिकवलं नक्कीच मी विचारलं की तुम्हाला कोणी शिकवलं, मग ते लगेच सांगतील की आम्हाला शिकवणारा खेळाडू एकच आमचा खंदा, तर म्हणजे आमचा सिनियर प्लेयर संतोष डावले. आणि तो या संघाला नेहमीच घडवत आलेला आहे. उंची जास्त आहे. आकाश दानवीसाठी तर असे झेल सोपे आहेत, प्रॅक्टिस झेल आहेत आणि तो सोडणार नाही आहेत. आणि पकडलाय फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आलेला नवीन बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये प्रणव.
3 चेंडू शिल्लक आहे. प्रणव अगदी आपण बघितलं तर मग डॉट चेंडू. आज संधी मिळाली प्रणव यांना देखील पुढला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. तिथे देखील डॉट चेंडू. शेवटचा फुलटॉस प्रणवच्या बॅट मधून सिक्सर. प्रणव देखील आता ही क्लिप आपल्या इन्स्टाच्या स्टोरीला टाकू शकतोय कारण की आठवण राहील. त्याने देखील षटकार मारला. ते चांगल्या चांगल्या खेळाडूंना जमलं नाही, ते मला जमलं आणि ते मी करून दाखवला. सिक्सर आलाय परंतु हा सामना देखील जिंकला गेलाय जीवदानी गिरीश संघाने. अभिनंदन जीवदानी गिरीश संघ, तुमचा परफॉर्मन्स या पहिल्या मॅच मध्ये दमदार राहिलाय. सामनावीराचा पुरस्कार आहे तो देऊया आम्ही. अनाउन्स करतोय आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतायत की इथे सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला, तो खेळाडू ठरतोय आकाश धाडवी. विथ द बॅट विथ द बॉल कॉन्ट्रीब्युशन अगदी पाहिलं पण तर सुपर. आणि 36 धावा आणि गोलंदाजी करत असताना मौल्यवान विकेट वैभव ची जी मिळवली होती. या सामनावीराचा पुरस्कार देखील घ्या आणि टॉस देखील आपण करूया. हॅलो, आपण सामनावीराचा पुरस्कार देखील देणार आहोत, टॉस देखील करणार आहोत. या हर्षदजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार सर्वप्रथम आकाशला देऊया. लगेच व्हेरी ऑल द बेस्ट. या कॅप्टन. आता क्विक डिसिजन घेऊया आपण, चर्चा कमी करूया. चला, कोण कॉल देते? छापा असा कॉल आणि आलाय छापा. चला पुन्हा एकदा करूया. पुन्हा छापा. छापा तर छापा. जसं म्हणतात का, किस्मत का जब सिक्का चलता है तो हेड भी अपना ही होता है, टेल भी अपना ही होता है. छापा आलाय, नक्कीच काय निवडणार? सत्रेक्शन. शुभेच्छा, व्हेरी ऑल द बेस्ट. और तुम्हाला देखील व्हेरी ऑल द बेस्ट या मॅच साठी. क्विक प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपण आणि लगेचच मॅच मध्ये जाऊया. आता घेऊ डीजे ब्रेक. थोडंसं पण बघितल्यानंतर मग शांत वातावरण झालंय कारण की क्लायमॅक्स जसं बदलेल तसं मग खेळ देखील गरमागरमीचा होताना पाहायला मिळेल. मात्र या ब्रेकमध्ये जरा शांत झालेल्या वातावरणामध्ये एक गीतांची धून भरूया, रंगीतमय आणि संगीतमय हे मैदान करूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शनला सुरुवात करूया कबड्डीचे.
चला दोन संघांच्या मध्ये आता मात्र आपण पाहिला तर एक कडवा संघर्ष निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस झाला, टॉस जिंकला. अगदी आपण बघितलं तर जीवदानी वालीव संघाने हा टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण निवडलं गेलं. फलंदाजीसाठी आमंत्रण. जसं म्हणतात ना की स्वप्न मोठी ठेवायची असतील तर मेहनत तितकीच करावी लागते. यश कोणाला सहज मिळत नाही, त्याच्यासाठी मनामध्ये जिद्द हे जपवावी लागते. यश पंच इशारा देत आहेत. सन्माननीय भरतजी ठाकरे साहेबांचे इथे शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे. समाजसेवक या पायगावचे आणि नक्कीच त्यांचं या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, कारण की क्लॅश ऑफ द टायटल बिग मॅच, रफ अँड टफ मुकाबला होऊ शकतो. हा राजावली. ओ पहिलाच बॉल, पहिली मोठी विकेट. अगदी आपण पाहिलं तर आकाश दानवे या संघाचा पॉवर हाऊस, आता ते पॉवर हाऊस पाडण्याचं कार्य केलंय गोलंदाज संदीप सांबरेने. धन्यवाद डीजे. चला साईकृपा राजावली टीम, माझा आवाज पोचत असेल तर थोडं सहकार्य करा आयोजकांना. थँक्यू. आकाश दानवीची विकेट आपण पाहिलं, प्राइजलेस विकेट, मोठी विकेट आहे बघा. कारण की जेव्हा जेव्हा आकाश चालतो ना तेव्हा तेव्हा हा संघ अगदी पुढे आणि टॉपला चालतो. परंतु ज्या दिवशी आकाशला तुम्ही लवकर आणि एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या सामन्यामध्ये आकाशला थांबवण्यामध्ये यश मिळते ना, तेव्हा एक संधी प्राप्त होते. त्या सामन्यावर पकड निर्माण करण्याची. अगदी आता मैदानाच्या आतमध्ये येतील राकेश चौधरी. संतोषकडे आता जबाबदारी वाढेल. वन डाऊनला राकेशची जबाबदारी वाढणार आहे. संदीप बॉलिंग ट्रॅकवर. सुरेख चेंडू पाहतोय आपण, एक लाईन लेंथ मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. ही खासियत आहे संदीप सांबरेची, कारण की आपल्या संघासाठी भरपूर सामने त्यांनी गोलंदाजीच्या जोरावर जिंकून दिलेत. थोडासा हाफवाली विकेट मिळू शकते आणि मिळाली. झेल पकडली जाते, दुसरी विकेट जाईल या ओव्हर मध्ये. खात्यामध्ये संदीपच्या झेल अप्रतिम पाहायला मिळाला. खेळाडू होते निलेश, नितीन होते मला वाटते, निलेश समोर आहेत आणि सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून पकडलाय. दुसरा धक्का. धन्यवाद धन्यवाद डीजे. बघा आता जसं म्हणतायत ना पत्त्याच्या बंगल्याला हवेचा धोका, तसंच मात्र आपण बघितलं की ते जीवदानी वालीव संघाने बनवला एक असा मोका. आणि मोका कसा आहे बघा, कारण की दोन चांगले खंदे खेळाडू बाद केलेत आणि धोका पण आहे आणि मोका पण आहे. कारण की धोका अगदी आपण बघितला तर मग जीवदानी गिरीश संघाला आणि मोका आहे सामना जिंकायचा जीवदानी वालीव संघाला. परंतु आपटून टाकलेला चेंडू होता मयूर भोईर. लक्ष आकाशकडे होतं, लक्ष राकेशकडे होतं, परंतु लक्ष वेदनाला खेळाडू ठरलाय या मॅच मध्ये. मयूर भोईरच्या बॅट मधून आलाय दणदणीत षटकार, 6 धावा. सुरुवात चांगली झाली होती, आता इथे पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस भयानक कार्यक्रम. सकाळ सकाळ खावी पक्की सुकट आणि बॉल वरती मारली आणि उपट. बॉल सीमा रेषा पार. अगदी ही लाईन चांगली आता पाहायला मिळाली. बघितलं आपण तर षटकार पडल्यानंतर कुठे आपल्याला कमबॅक करायचंय हे शोधलं गेलं. ही लाईन पकडली गेली आहे संदीपने. क्लीन बोल्ड. याच दरम्यान पाहिलं आपण हा पलटवार होताना पाहायला मिळतोय. हा मोठावाला पलटवार झाला,
कारण की फाईन स्क्वेअर ऑफ द विकेट धावा शोधत होते फलंदाज. लाईन इतकी चांगली होती कारण की या लाईनीच्या समोर जर थोडं तरी आपण चुकलात ना नतीजा भोगावा लागेल आणि तेच भोगावं लागतंय. दांडी उकाडली गेली आहे. मोठी विकेट मात्र इथे प्राप्त केली. आणखी तिसरी 3 खेळाडू बाद केले. यशस्वी षटकाची होती समाप्ती आणि जीवदानी गिरीज टीम आली आहे अडचणीमध्ये. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जाते ना जमीशी जुड़कर आसमां की बातें करो, ख्वाब नहीं हकीकत से मुलाकातें करो. तूफान से तो डरते हो बुज़दिल लोग, लेकिन आप तो शेर दिल इंसान करो और मुसीबतों का 2 हाथों से सामना करो. डेफिनेटली मुसीबताचा सामना करावे लागेल. आता बॉलिंग ट्रॅकवर निलेश सांबरे दुसऱ्या षटकामध्ये आलेत. स्लोअर 1 धीमा ऑफस्टमच्या बाहेर रणनीती साफ आणि क्लिअर पाहायला मिळते वालीव संघाची आणि ती कारकीर्द ठरली कारण की संदीपचं षटक आपण बघितलं 3 खंदे फलंदाज अगदी आपण पाहिले इथे जिथे आकाश राकेश मयूर आता निलेश. पुन्हा एकदा धीमा गतीने टाकलेला चेंडू आणि गतीमध्ये मिश्रण हे कारकीर्द ठरताना पाहायला मिळतंय. संतोषला गती द्यायची नाहीये आतापर्यंत निलेशने ठरवलंय आणि तेच चेंडू हाताळले गेलेत. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की शक्ती प्रदान मग फलंदाजांना करावे लागेल शॉट खेळण्यासाठी. बघा इथे तेच घडलंय. पुन्हा एकदा स्लोअर आणि चेंडू दूरचं डिस्टन्स क्या बात आहे. बघा लॉंग ऑन वरून अगदी जवळजवळचे डिस्टन्स कव्हर करायचं होतं भरपूर लांबचं आणि ते कव्हर करून मात्र झेल काय सुंदर पकडला गेलाय. आणि ही असते खरी ओळख एक चांगल्या संघाची एक चांगल्या खेळाडूची आणि ते मात्र दर्शवत असताना धक्का क्रमांक 4. धन्यवाद डीजे. अगदी विकेट मिळताना पाहायला मिळतात. अगदी 6 या धावसंख्येवर 4 गडी गमावलेत आतापर्यंत. त्या 6 धावा फक्त एकमेव षटकाराने आल्यात. त्याच्यानंतर एकही धाव मात्र काढूनच दिली नाहीये. पुन्हा एकदा धीमा टाकलाय. स्लोअर 1चा वापर वारंवार होताना पाहायला मिळाला या षटकामध्ये निलेश सांबरेच्या माध्यमातून. आणि तेच स्लोअरवर चेंडू पण बघितलं एकाच टप्प्यावर नाही टाकले जात कारण की फलंदाजाला देखील रीड करू दिला जात नाहीये. नवीन आलेला खेळाडू आपण पाहिला तर हर्ष भोईर तो देखील थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो इथे. परंतु यावेळेला बॅटच्या रडार मध्ये चेंडूने डिस्टन्स नाही उंची घेतली आहे. पुन्हा एकदा फेम मध्ये आहेत संदीप सांबरे कारण की आतापर्यंत त्यांचाच बोलबाला पाहायला मिळालाय. विकेट जाईल निलेश सांबरेच्या खात्यामध्ये. धक्का क्रमांक 5 लागतोय. धाव संख्या स्थिर 6 धावा. षटक संपलं नाही तर आहे एक चेंडू. थँक्यू. मेडन ओव्हरच्या दिशेने गोलंदाज जात असताना आपल्याला जर पाहायला मिळतोय. मेडन ओव्हर होईल का. मेडन विकेट ओव्हर होईल का. आतापर्यंत आपण बघितलं होतं तर फेम मध्ये संदीप होते परंतु अखेरीस फेम मध्ये आलेत पुन्हा एकदा सांबरेज ब्रदर. कारण की निलेश सांबरे गोलंदाजी करताना आपण पाहिले तर अशोक सांबरे आलेत आणि नक्की सांबरे ब्रदर्स मात्र या फेम मध्ये येताना पाहायला मिळालेत या ओव्हर मध्ये आतापर्यंत. आणि अगदी 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय.
अजय देखील आपण पाहिला तर इथे 0 धावसंख्येवर परतला गेलाय. संघाची टोटल आपण बघितली तर अगदी स्थिरच आहे. 6 धावा त्या फक्त एक षटकाराने आल्या, त्याच्या व्यतिरिक्त धावाच आलेल्या नाहीयेत. त्यामुळे जीवदानी गिरीश संघ आता मात्र आपण पाहतोय की नक्की हा विचार करतोय की आमच्या संघाला नजर कुठे लागली आहे, काय करावं लागेल आता ते काही तर समजत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये विवेक गोवारी जरूर आहेत, परंतु वसंत सामरे आलेत समोरच्या दिशेने. ओ आता मात्र चुकी झाली आहे. झेल मात्र आला होता, सुटला हातातून आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार. मिळेल षटकार. थँक्यू डीजे. षटकार मिळालाय. 6 वरून धावा फळक 12 वर पोहोचला. आपटून टाकण्याचा प्रयत्न यावेळेला गती थोडीशी प्रदान केली आहे. आता अगदी आपण वसंत याच्याकडे पाहिलं तर गोलंदाजीमध्ये काय खासियत आहे, त्यांची खासियत आपण बघितली तर मग क्विकर 1, स्लोअर 1, कटर, इन कटर, आउट कटर आणि बाउन्सर, म्हणजे प्रत्येक एक चेंडू आहे त्यांच्याकडे, व्हरायटीज आहेत. आपटून टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिला तर यशस्वी होत असताना पाहायला मिळालाय. धावसंख्येला मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे थांबवलंय, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही. एक विकेट मेडन ओव्हर देखील आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा उडवलाय, पुन्हा एकदा संदीप आले फेम मध्ये. आणखीन एक कॅच, क्या बात आहे. मात्र आज त्यांना कॅचेसचा मात्र सराव मात्र जास्त करायला मिळतोय. विकेट डाऊन होतीये विवेकची. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. थँक्यू डीजे. अगदी आपण बघतोय आता मैदानाच्या आलेले आतमध्ये नवीन खेळाडू प्रवीण भोईर, प्रवीण रमेश भोईर यांना पाहतोय आपण. आज त्यांचा देखील फलंदाजी करण्यासाठी क्रम लागलेला आहे. मग आपण सर गावदेवी चषक पाहिलं होतं तर त्यांनी आपल्या नावावर केलं होतं. गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटीचं आयोजन होतं. अगदी आपण पहिल्या आशियाच्या मैदानावर शिवतानी गिरीश संघाने चषक आपल्या नावावर केलं. अपील केली आहे, पंच सांगतायत हो आउट आहे. आणखीन एक विकेट जाईल वसंतच्या खात्यामध्ये. फक्त तू चल मै आया हेच आता पाहायला मिळत आहे. मागच्या 2 मॅचेस आपण बघितल्या ना तर मग 1 साइडनीच पाहायला मिळालेत. कितवा धक्का दिलाय ते देखील आपण पाहूया. धन्यवाद. 8 गडी मात्र गमावलेत. विपुल आलेत. शेवटचा असेल हा चेंडू या इनिंगचा. वसंत शेवटच्या चेंडूवर देखील विकेट घेण्याचा प्रयत्न करतोय का. सरळ खेळलेला फटका पाहायला मिळतोय. संदीप पुन्हा येत आहेत तिथे आणि एकदा मिळेल. एका धावेने संघाची टोटल पोहोचली गेली आहे 13च्या घरामध्ये. 13 धावा झाल्यात आणि लक्ष 14 धाव्यांचं मग जिंकण्यासाठी. चला 2 कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने, टॉस बॉक्सच्या दिशेने अगदी तिकडे आपण ड्रॉची प्रक्रिया देखील पूर्ण करूया. 2 कर्णधार असतील. सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅच जिंकणारा संघ आपण पाहिला. आई अष्टभुजा लवपाडा वसई विभागातून बिलॉंग करणारा संघ. दुसरा संघ आपण पाहिला तर मग 2 मॅचेस जिंकणारा आपण पाहिला होता कामड विभागातील संघ सिद्धिविनायक बेलगडी. चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी देखील असतील, ते देखील फेम मध्ये असतील, ते देखील फोकस करतील त्या ड्रॉ कडे.
कारण की तुमचं नशीब तुमच्या हाताने तुम्ही निवडा. मात्र हे आम्ही पहिल्या दिवसापासून करत आलेलो आहेत. मॅजिक बॉक्स मध्ये 3 ड्रॉ टाकले जातील आणि ते 3 ड्रॉ मध्ये नक्कीच प्रत्येक 2 कर्णधाराला एक ड्रॉ उचलण्याची मुभा मिळेल. एक ड्रॉ मात्र राहील, त्यामध्ये नक्कीच त्या संघाचा नाव असेल, त्या संघाला मात्र बाय मिळेल. परंतु त्यापूर्वी जाऊ आपण डीजे कडे, गाणं ऐकूया, त्यानंतर आपण ड्रॉच्या दिशेने वाटचाल करूया. कमॉन डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. चला आपण मॅजिक बॉक्सच्या दिशेने जाऊया. या विशाल दादा आपण तिकडे या टॉस बॉक्स मध्ये. ते दोघं आहेत, आपण त्यांचे लक्ष आहे. 14 धावा करायचे तर टॉसच्या दिशेने मॅजिक बॉक्स तिथे आहे अक्षय भोये यांच्या हातामध्ये. बघा 2 कर्णधार एक ड्रॉ काढतील, एक राहील. त्या मात्र ड्रॉ मध्ये कोणाचं नाव येईल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल, कोणाला बाय मिळेल. बेलकडी संघाचे कर्णधाराने एक चिट काढली आहे, त्यांच्याकडे आपण बघूया. अक्षय तुम्ही नका काढू, त्यांना काढू द्या आधी. बघा त्यांचे नाव काय आहेत. सिद्धिविनायक आणि विजय संघ. तर मग आई अष्टभुजा लवबडा संघाला आम्ही त्या बायच्या दिशेने वाटचाल. लक फॅक्टर विशाल दादा टीमचा. अरे ऑल द बेस्ट. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि पहिल्या चेंडूवर मोठा वाला वार, सौकार. तुझ्यासाठी राणी बंगला बांधा मी पैसा. थँक्यू डीजे. हलक्या हाताने यावेळेला फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. कार्तिक मांगेला देखील भरपूर चांगलं कार्य करताना टिप बिलीप नेटवर्क साठी डीपीएन. ऑन साइडला खेचून मारला बॅट खांद्याच्या मागे. मयूरचे प्रयत्न होते, झेल आला होता त्यांच्यापर्यंत, एक संधी होती परंतु थोडीशी मिस्टेक झाली आहे. कम्प्लिटली मात्र आपण पाहिलं गॅदर करता आला नाहीये. षटकार. थँक्यू. आता गरज आहे 4 धाव्यांची आणि गेम इज फिनिश. सामना समाप्त. सामना जिंकलाय आई जीवदानी वालिव संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. काय गाव गावची गाव देवी माता हो, काय गाव गावची गाव देवी माता. आई बसली तळ्याच्या काठी, आई बसली तळ्याच्या काठी. गावागावातून भक्त येते आई तुझ्याच भेटी. थँक्यू डीजे. नक्कीच गाणं सुंदर आहे, नक्कीच आपल्याला ऐकायला